आणि आता एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मनोज जरांगेंच्या आजच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची परवानगी वाढवल्याने मराठा आंदोलकांना आज दिवसभर आंदोलन करता येणार। मराठा समाजाला कुणबी घोषित करा, त्याशिवाय इथून उठणार नाही, जरांगेंचा निर्धार। तर हैदराबाद गॅझेटला मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिल्याची न्यायमूर्ती शिंदेंची माहिती, जरांगेंची घेतली भेट। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक। उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची न्यायमूर्ती शिंदेंशी चर्चा झाल्यानंतर काल रात्री उशिरा फडणवीसांशी खलबत। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार। पुण्यातील उरळी कांचनच्या ग्रामपंचायतीच्या नवीन ग्राम सचिवालयाच्या उद्घाटन प्रसंगी होणार भेट। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही गणरायाची पूजा करणार। मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यभरात गौरींचं आगमन। दुपारी 3 नंतर गौरी आगमनाचा मुहूर्त, तसंच 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जनही करण्यात येणार। अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लादण्याचं कारण समोर। नोबेलसाठी भारतानं मोदींचं नाव न सुचवल्यानं टॅरिफ लादल्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुतांशी आयातकरांना अमेरिकेच्या अपील कोर्टानं ठरवलं बेकायदेशीर, तर टॅरिफ हटवल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल, ट्रम्प यांचं मत। 7 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चीनमध्ये जोरदार स्वागत। आज शी जिनपिंग यांची भेट घेणार, शांघाय सहकार्य परिषदेसाठी 2 दिवसांचा दौरा। पंतप्रधान मोदींना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन। युक्रेन रशिया युद्धाच्या सद्यस्थितीबाबत दोघांमध्ये चर्चा। येमेनमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला, हुती सरकारचे पंतप्रधान अहमद अल राहवी यांचा मृत्यू। नमस्कार महाराष्ट्र आणि आता